फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे चना ग्रेव्ही। तर आपण लाल चणे घेतलेले आहे, त्याला काळे चणे म्हटले जातात। तर आपण त्याची ग्रेव्ही बनवत आहोत। तर त्यासाठी मी एक मोठा टमाटर घेतलेला आहे, त्याची पेस्ट तयार करून घेऊया मिक्सरच्या जारला लावून। बघू शकता असा आपण बारीक चॉप करून घेऊया। याची प्युरी तयार करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी प्युरी करून घेतलेली आहे। आता हे एका भांड्यात काढून घेऊया। आता आपण यामध्ये दुसरे वाटण तयार करणार आहोत। तर त्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या तोडून घेत आहे, काही कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहे, 1 इंच आलं घेतलेले आहे आणि 10 ते 15 कोथिंबीरीच्या लसूण घेतलेला आहे। आता यामध्येच आपल्याला 1 चमचा धणे, अशा प्रकारे आपण 1 चमचा धणे घेणार आहोत आणि याची फाईन पेस्ट तयार करून घेणार आहोत। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे। आता आपण मी बॉईल चणे केलेले आहे, कारण आमच्या इकडची हे मला दाखवता आले नाही, कारण आमच्या इकडची लाईट गेल्यामुळे मला हा शॉट दाखवता आला नाही चणे उकडण्याचा। तर मी आता हे उकडलेल्या चण्यामधून हा 1 चमचा मोठा मी चणे घेतले आहे आणि ह्या मसाल्यांमध्ये घालत आहे आणि याची फाईन पेस्ट तयार करून घेत आहोत। तर बघा तर फ्रेंड्स, आपले सर्व मसाले काढून झालेले आहेत। मी 1 चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे, अर्धा चमचा घरगुती मसाला घेतलेला आहे लाल तिखट, आणि हा लाल तिखट काश्मीरी लाल मिरची आहे, जिरा पावडर आहे अर्धा चमचा, काळे मीठ आहे पाव चमचा गरम मसाला आहे, आमचूर पावडर आहे पाव चमचा जिरा पावडर आहे, पाव चमचा हळद पावडर आहे, असे काही बेसिकचे मसाले घेतलेले आहे। तर चला तर आपण सुरुवात करूया। मी 1 मोठा चमचा तेल घालत आहे, त्यामध्ये 1 तेजपत्ता घालत आहे, 2 वेलची आणि 1 दालचिनीचा तुकडा घालत आहे। याचबरोबर आपण यामध्ये हिंगही घालून घेऊया। हे चांगले परतून घेऊ। आता यामध्ये 1 मोठा कांदा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे, तो घालत आहे। तो आपण चांगल्या प्रकारे गुलाबी होईपर्यंत तळायचा आहे। मी 1 कप लाल चणे रात्रभर ओव्हरनाईट करून सोक करून ठेवले होते, त्याची आता आपण ग्रेव्ही बनवत आहोत। तर माझं लाईट गेल्यामुळे मला तो शॉट दाखवता आला नाही। अशा प्रकारे आपण गुलाबी होईपर्यंत तळून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला कांदा गुलाबी झालेला आहे। आता यामध्ये घालून घेऊया कसुरी मेथी आणि ती चांगली परतून घेऊया तेलामध्ये। गॅसची फ्लेम लो केलेली आहे। आता हे आपले मसाले यामध्ये घालून घेऊया, चांगले परतून घेऊया। बघू शकता आपण अशा प्रकारे परतले आहे। आता यामध्ये आपण टोमॅटो प्युरी घालून घेऊया। आता हेही सगळं मिक्स करून घेऊया। आता आपण वाटण तयार केलेले ते घालून घेऊया।
सर्व परतून घेऊया. गॅसची फ्लेम वाढवूया आणि याला झाकण लावून याला चांगले तेल सुटेपर्यंत आपण याला भाजून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले मसाले आणि चणे चांगले भाजून झालेले आहे. आता आपण चणे उकडले त्याचे पाणी, हे खूप पौष्टिक पाणी असते. अशा प्रकारचे मी ते उकडलेले पाणी मी ह्यामध्ये घालून घेते. आता आपल्याला दुसरे पाणी घालायची गरज नाही. आता हे छानसे मिक्स करून घेऊया आणि याला झाकण लावून 5 ते 10 मिनिटासाठी याला चांगले शिजवून देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपली ग्रेव्ही छानशी दाटलेली आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतोय. आता हे सगळे स्टर्न करून घेऊया. आता यामध्ये घालणार आहोत खूप सारी कोथिंबीर. अशा प्रकारे आपली ग्रेव्हीला छानसा सुगंधही सुटलेला आहे. आता आपण पुढची तयारी करत आहोत. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी तडका पॅन ठेवलेला आहे. यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घेऊया. तूप चांगले तापून देऊया. आपले तूप चांगले तापलेले आहे. आता यामध्ये घालणार आहोत 1 पिंच हिंग, 2 हिरव्या मिरच्या आणि काही अद्रकीचे चॉप घातलेले आहे. आता हा तडका आपण चांगला यामध्ये आपण घालून घेऊयात आपल्या चण्यांमध्ये. बघू शकता आपण, अशा प्रकारे आपली छानशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता आपण याला सर्व करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली चना ग्रेव्ही तयार झालेली आहे. खूप सुंदर सुवास सुटलेला आहे आणि ही खूप रुचकर लागते. अशा प्रकारची मी हॉटेल स्टाईलची ग्रेव्ही बनवलेली आहे, चना ग्रेव्ही. तर अशा प्रकारची तुम्ही बनवा, तुम्हाला खूप आवडेल. ही चपाती बरोबर, भाताबरोबर, नान बरोबर, पुरी बरोबर कशासोबतही खाऊ शकता. तर अशा प्रकारची ही रुचकर भाजी सर्व लहान मुलांना तर खूप आवडते. अशा प्रकारची मी भाजी बनवलेली आहे. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.